Hello guys, welcome to our YouTube channel OK Physics. तर आज आपण शिकणार आहोत 10वी महाराष्ट्र बोर्ड मॅथमॅटिक्स चे जे पार्ट 1 चे जे बुक आहे तर त्याचा आपण चॅप्टर 1 बघणार आहोत. 10वी मॅथमॅटिक्स महाराष्ट्र बोर्ड पार्ट 1 याचा जो चॅप्टर 1 आहे त्याचं जे नाव आहे चॅप्टर 1 लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स हा जो चॅप्टर आहे तर ह्याला आपण बघणार आहोत. तर जे 10वीचे जे आमचे मित्र असतील, काही विद्यार्थी वगैरे असतील ज्यांना मॅथ्स थोडं कठीण वाटत असेल, टफ वाटत असेल आणि थोडं सॉल्व्ह करायला वगैरे प्रॉब्लेम होत असेल, समजायला प्रॉब्लेम होत असेल, तर त्यांच्यासाठी आपण ही रिव्हिजन बॅच घेऊन आलोय. खूप सोप्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करू तुम्हाला शिकवण्याचा आणि जे मॅथ्सची जी तुमची भीती आहे ती कुठेतरी आपण कमी करण्याचा प्रयत्न करू आणि तुमचं रिव्हिजन पण होऊन जाईल. ज्यांचा अभ्यास झालाय ते हा जो व्हिडिओ आहे ते तुम्ही 1.5x वगैरे थोडं फास्ट फॉरवर्ड करून पण बघू शकता. तुमच्या रिव्हिजनसाठी हे सगळे व्हिडिओ तुम्हाला खूप कामात येतील आणि आपण आशा करू की तुमचं मॅथ्सची जी भीती आहे ती कमी होऊन जाईल आणि मॅथ्समध्ये तुमचे 10वीत चांगले मार्क येतील. तर आपण बघू चॅप्टर 1 लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. यात आपण प्रामुख्याने 3 गोष्टी शिकणार आहोत. तर त्या कोणकोणत्या? पहिली जी गोष्ट आहे, याच्यात आपण काय शिकणार आहोत? मेथड्स ऑफ सॉल्विंग लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. मेथड्स आपण जे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स आहे त्याला सॉल्व्ह करण्याचे आपण दोन याच्यातनं मेथड शिकणार आहोत. एक पहिली जी मेथड आहे ती आहे तुमची ग्राफिकल मेथड, आणि दुसरी जी मेथड आहे ते तुमची क्रेमर्स मेथड. क्रेमर्स CRAMERS क्रेमर्स मेथड. आणि पहिली जी आहे ती ग्राफिकल मेथड हे याच्यात शिकणार आहोत. दुसरं आपण शिकणार आहोत याच्यात इक्वेशन्स दॅट कॅन बी ट्रान्सफॉर्म्ड इन लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. म्हणजे काही असे इक्वेशन्स असतात ज्यांना आपण शिकू की यांना लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स मध्ये कसं कन्वर्ट करायचं, म्हणजे कसं ट्रान्सफॉर्म करायचं हे एक गोष्ट शिकू. आणि अजून आपण याच्यात एक गोष्ट जी शिकणार आहोत ते शिकणार आहोत याची ॲप्लिकेशन्स. म्हणजे हे आपण शिकतो की लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स, ठीक आहे, थिअरी आपण शिकतो, मॅथमॅटिक्स शिकतो, पण याचं रिअल लाईफ ॲप्लिकेशन्स आपण कसे लावू शकतो, याचं ॲप्लिकेशन्स आपण कुठे यूज करू शकतो, या गोष्टी आपण याच्यात शिकू. तर या चॅप्टरमध्ये तुमच्या प्रामुख्याने 3 गोष्टी की मेथड्स ऑफ सॉल्विंग लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स, त्याच्यात ग्राफिकल मेथड एक आणि एक क्रेमर्स मेथड. लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्समध्ये कोणत्या इक्वेशनला कसं ट्रान्सफॉर्म करायचं हे शिकू. आणि तिसरे ॲप्लिकेशन्स. तर आपण मेन आपल्या मुद्द्यावर येऊ, आपल्या चॅप्टरला आपण सुरुवात करूया. सर्वात आधी आपण काय शिकणार आहे? व्हॉट इज मीन बाय लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. तर बघा मी थोडं शॉर्टकटमध्ये लिहिल. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. तर याचा नेमका अर्थ काय असतो? तर बघा काही लोकांना जर समजायला कठीण जात असेल तर याच्यात काहीच कठीण नाही आहे. बघा ॲज द नेम सजेस्ट की असं इक्वेशन ज्याच्यात 2 व्हेरिएबल्स पाहिजे. किती व्हेरिएबल्स पाहिजे? 2 व्हेरिएबल्स पाहिजे आणि डिग्री ऑफ ईच टर्म कंटेनिंग व्हेरिएबल इज 1. आणि याची जी आहे आता 2 व्हेरिएबल जर असले, 2 व्हेरिएबल्स आणि डिग्री काय पाहिजे? डिग्री काय पाहिजे? 1 पाहिजे. बघा 2 व्हेरिएबल्स पाहिजे आणि डिग्री काय पाहिजे? 1 पाहिजे. तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो, त्याचं एक एक्झाम्पल बघा, तुम्हाला इकडे देतो मी. AX प्लस BY प्लस C इज इक्वल टू 0. याच्यात एक्झाम्पलमधनं तुम्हाला गोष्टी क्लिअर होऊन जातील. बघा 2 व्हेरिएबल आहात, व्हेरिएबल एक A आणि एक B आहे. एक A आहे आणि एक B. व्हेरिएबल म्हणजे काय? कोणताही कॉन्स्टंट नंबर असेल, 2 3 4 5 6 -2 जे काय असेल. A आणि B काय तुमचे व्हेरिएबल. आणि हे जे X आणि Y आहे, हे जे X आणि
वाय आहे, तर यांचं काय पाहिजे, यांची जी डिग्री आहे ती 1 पाहिजे. डिग्री म्हणजे काय, एक्स टू द पॉवर 1, वाय टू द पॉवर 1. आता हेच जर असं लिहिलं आपण एक्स स्क्वेअर प्लस बी वाय प्लस एक्स स्क्वेअर, तर बघा आता एक्सची डिग्री तुमची 2 होऊन गेली, वायची डिग्री 1. तर बघा एक्सची डिग्री जर 2 आहे तर हे तुमचं लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स असेल का, तर हे तुमचं लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स नाही आहे. तर तुम्हाला समजलं, त्याच्यात 2 व्हेरिएबल्स पाहिजे आणि ते व्हेरिएबल्स सोबत आपले जे हे एक्स आणि वाय आहे तर त्यांची डिग्री किती पाहिजे, ती 1 पाहिजे. लक्षात राहील. याच्यात एक गोष्ट समजून घ्या, ए बी अँड सी हे तुमचे काय पाहिजे, रियल नंबर्स. रियल नंबर्स म्हणजे असे नंबर्स जे तुम्ही रियल लाईनवर नंबर लाईनवर शो करू शकतात. आणि ए शुड नॉट बी इक्वल टू 0 अँड बी शुड नॉट बी इक्वल टू 0. या 2 कंडिशन खूप महत्त्वाच्या आहे. कोणते तुमचं जर तुम्हाला विचारलं हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स आहे का, तर ते गोष्ट तुम्हाला क्लिअर करण्यासाठी ह्या 2 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. ए बी अँड सी शुड बी रियल नंबर्स, ए शुड नॉट बी इक्वल टू 0 आणि बी पण इक्वल टू 0 नाही पाहिजे. तर तुमचं याचं एक छोटंसं मी तुम्हाला एक्झाम्पल देऊन देतो. तुमच्या बुकमध्ये पण दिलं आहे ते, 3x मायनस 4y प्लस 12 इज इक्वल टू 0. हे बघा, हे एक तुमचं लिनियर इक्वेशन आहे. एक्सची पॉवर बघा 1 आहे, वायची पॉवर 1 आहे. लक्षात येत आहे. हां, तर मग तुमचं आता आपण नंतर बघू की तुमच्या बुकमध्ये एक ॲक्टिव्हिटी दिली आहे, खूप सोपी ॲक्टिव्हिटी आहे. तर ती पण काही मुलांना जर समजायला प्रॉब्लेम येत असेल तर मी तुम्हाला खूप शॉर्टकटमध्ये ते सांगून देतो. तर त्याच्यात बघा इक्वेशन्स दिले आणि ते लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स आहे की नाही ते आपल्याला सांगायचं आहे. तर बघा त्याच्यात पहिलं काय आहे, 4m प्लस 4m प्लस 3n इज इक्वल टू 12. 4m प्लस 3n इज इक्वल टू 12. हे तर बघा देऊन दिलं आहे, एक m आहे आणि एक n आहे. बघा दोघांची पॉवर काय आहे 1, तर हे तुमचं आहे. दुसरं बघा 3x स्क्वेअर मायनस 7y इज इक्वल टू 13. तर बघा एक्सची पॉवर काय 2, आपल्याला काय सांगितलं आहे, पॉवर काय पाहिजे 1 पाहिजे, डिग्री काय पाहिजे 1 पाहिजे. ते असेल का, ते नो. थर्ड बघा रूट 2x मायनस रूट 5y इज इक्वल टू 16 इज इक्वल टू 16. आता बघा रूट 2 आहे, काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. रूट 5 काही प्रॉब्लेम नाही, दोघं काय व्हेरिएबल्स आहे. आणि एक्सची पॉवर काय 1, वायची पॉवर काय 1, तर हे पण तुमचं लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स आहे. चौथं बघा 0x प्लस 6y मायनस 3 इज इक्वल टू 0. आता याच्यात बघा 0x 0 इंटू एक्स 0 होऊन जाईल, म्हणजे एक्सची पॉवर जी इथे 1 जरी दिसत असली तर ॲक्च्युअली ते किती आहे 0. तर बघा, तर एक्स तुमचं काय होऊन जाईल, ही जी पहिली टर्म आहे ती तुमची काय होऊन जाईल 0 होऊन जाईल, म्हणून हे तुमचं आहे का नाही. फिफ्थ बघा 0.3x प्लस 0y मायनस 36 इज इक्वल टू 0. बघा याच्यात एक्सचं हे 0 होतं, याच्यात वायचं 0, तर हे पण तुमचं नो, तर ही टर्म तुमची 0 होऊन जाईल. नेक्स्ट 6 आपण बघू 4/x प्लस 5/y इज इक्वल टू 4. बघा 4/x आहे ॲक्च्युली. आता x जर वरती घेऊन गेलो आपण तर याला कसं लिहू, x टू द पॉवर -1 होऊन जाईल आणि हा 5 y टू द पॉवर -1 असं होऊन जाईल. आता बघा x टू द पॉवर -1 आहे आणि y टू द पॉवर -1 आहे, तर 1 1 आहे का नाही, -1 आहे, म्हणून हे पण तुमचं नो. तर हे लक्षात ठेवा. बघा x जेव्हा वरती जाईल तर त्याचं x टू द पॉवर हा 1 आहे, तर वरती जाऊन काय होऊन जाईल -1. हा y टू द पॉवर 1 आहे, तर वरती जाऊन पॉवर काय होऊन जाईल -1, साईन चेंज होऊन जाते. ते थोडं तुम्ही लक्षात ठेवा. अजून जसं जशा गोष्टी आल्या तसे तसे मी तुमचे मॅथ्सचे बेसिक्स अजून भरपूर सारे क्लिअर करून देईल. तर 7 बघा 4xy मायनस 5y मायनस 8 इज इक्वल टू 0. आता बघा x इंटू वाय, एक्स इंटू वाय, तर ॲक्च्युली बघायला गेलं तर याची पॉवर 1 आहे एक्सची आणि वायची पॉवर 1 आहे, तर दोघांच्या पॉवर 1 1, तर दोघांच्या पॉवर 2 होऊन जातील, तर म्हणून हे पण नो. तर खूप सोप्या पद्धतीने मी प्रयत्न केला की तुम्हाला समजायला पाहिजे असं. तर ॲक्टिव्हिटी तुम्ही अशी सॉल्व्ह करू शकता. तर कदाचित काही क्वेश्चन याच्यातनं तुमच्या बुकमध्ये येऊ शकतं. तर आपण आता पुढचा पार्ट जो बघू, पुढचा पार्ट तुमच्या बुकमध्ये दिला आहे,
तो आहे सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स. सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स. मी थोडं शॉर्टकट लिहितोय, तर कन्फ्युजन होऊ देऊ नका. आता बघा, सायमल्टेनियस म्हणजे आपल्याला माहिती आहे पॅरलली म्हणजे दोघं गोष्ट सोबत. तर सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स म्हणजे याचा अर्थ काय होऊन जाईल, टू लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. बघा आपण काय बघितलं, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. तर जेव्हा या दोघांना आपण सेम टाइमला कन्सिडर करू, दोन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स यांना जर आपण सेम टाइम कन्सिडर करू, तर त्याला काय म्हणू आपण, सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. लक्षात येईल. तर जसं मी तुम्हाला एक्झाम्पल देईल, तर त्याच्यातनं तुम्हाला अजून गोष्टी समजून जातील. तर आपण आता तुमच्या बुकमधलं जे एक्झाम्पल 1 आहे, एक्झाम्पल 1, तर आपण ते सॉल्व्ह करून मी तुम्हाला दाखवतो. खूपच इझी आहे. तुम्हाला वाटेल की एवढं इझी आणि आपण अननेसेसरी या सगळ्या गोष्टींचं टेन्शन घेत होतो. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. तर त्याच्यात बघा, पहिलं जे आहे तुमचं 5x मायनस 3y इज इक्वल टू 8, हे एक लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहे. आणि दुसरं आहे 3x प्लस वाय इज इक्वल टू 2. असे दोन इक्वेशन आहेत, त्यांना आपण सॉल्व्ह करणार आहेत. आता बघा, याच्यात सॉल्व्ह करण्यासाठी दोन पद्धत आहेत, दोन मेथड आहेत. कोणकोणत्या बघा, पहिली मेथड आहे एलिमिनेशन मेथड, एलिमिनेशन मेथड, आणि दुसरी मेथड आहे सबस्टिट्यूशन मेथड. सबस्टिट्यूशन मेथड बघा, नावामध्ये सगळं काही आहे. शेक्सपियर म्हणायचं नावामध्ये काय आहे, नाम में क्या रखा है. पण इकडे जर तुम्ही बघाल तर नावातच सगळं आहे. एलिमिनेशन म्हणजे एक टर्म आपल्याला एलिमिनेट करावं लागेल, आणि सबस्टिट्यूशन म्हणजे एक टर्म आपल्याला सबस्टिट्यूट करावं लागेल. तर मी तुम्हाला हे सॉल्व्ह करून दाखवतो, खूप इझी आहे. तर आपण एक एक्झाम्पल हे जे सॉल्व्ह करू, तर त्याच्यानं तुम्हाला समजून जाईल. बघा काय क्वेश्चन दिलं आपल्याला, इक्वेशन कोणते दिले आहेत बघा, 5x मायनस 3y इज इक्वल टू 8, 3x प्लस y इज इक्वल टू 2. हे दोन इक्वेशन दिले आहेत, यांना तुम्ही इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 असे नाव देऊन द्याल. तर आता काय करू बघा, पहिली मेथड आपण एलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह करतोय. तर एलिमिनेशन मेथड म्हणजे काय, तर बघा हे दोघं जे इक्वेशन्स मधले ना, एक तर एक्सची टर्म गायब करायची किंवा वायची टर्म गायब करायची, एलिमिनेट करायची. आता बघा, दोघांना तर गायब करू नाही शकत. बघा इकडे 5x आहे, इकडे 3x आहे, इकडे 3y आहे, इकडे y आहे. तर आपण काय करू, ही जी टर्म आहे ना, हे जे इक्वेशन आहे, तर याला असं चेंज करू की हा y आहे तर हा पण 3y होऊन जायला पाहिजे, किंवा हा जो 3x आहे हा 5x होऊन जायला पाहिजे. तर आपण इक्वेशन 2 ला काय करू, इक्वेशन 2 ला आपण काय करू, बोथ साइड्सला मल्टिप्लाय बाय 3 करू. दोघं साइड्सला 3 ने जर मल्टिप्लाय करून दिलं, तर बघा तो काय इक्वेशन होऊन जाईल, 9x प्लस 3y इज इक्वल टू 6. याला इक्वेशन आपण 3 देऊ. 9x प्लस 3y इज इक्वल टू 6, बरोबर. 9x प्लस 3y इज इक्वल टू 6. आता बघा, हे फर्स्ट इक्वेशन बघा आणि हे इक्वेशन बघा. आता 3y होऊन गेलं, तर दोघांना जर ॲड करून दिलं तर ते एलिमिनेट होऊन जातील. हा पहिलं इक्वेशन मी इथे लिहितोय आता, 5x मायनस 3y इज इक्वल टू 8. तर आपण काय करू, हे दोघं इक्वेशन्सला आपण ॲड करून टाकू. बघा 9x प्लस 5x किती होऊन जाईल तुमचं, 14x. नाही बघा, हे प्लस 3y आहे आणि हा मायनस 3y आहे. तर आपण ॲड करतोय, प्लस आणि मायनस का होऊन जाईल मायनस, आणि हा प्लस आणि मायनस का होऊन जाईल मायनस. तर 3y मायनस 3y इज इक्वल टू 0 इज इक्वल टू 6. बघा हे पण प्लस करावं लागेल, 6 प्लस 8 14, 6 प्लस 8 14. दॅट इम्प्लाइज आपलं काय होऊन जाईल, 14x इज इक्वल टू 14. दॅट इम्प्लाइज x इज इक्वल टू, x इज इक्वल टू बघा हा 14, आता इकडे मल्टिप्लाय ते इकडे जाऊन काय होऊन जाईल, डिवाइड होऊन जाईल. 14 अपॉन 14 इज इक्वल टू 1. तर x ची व्हॅल्यू तुमची काय आली, 1, बरोबर. आता ही x ची व्हॅल्यू जर 1 आली, तर हिला काय करा, तुम्ही कोणत्याही इक्वेशन मध्ये पुट करा. आपण काय करू,
इक्वेशन 2 मध्ये पुट करू. बघा इक्वेशन 2 काय होतं तुमचं 3x प्लस वाय इज इक्वल टू 2 बरोबर. याच्यात ही x ची व्हॅल्यू पुट करा 3 इंटू 1 प्लस वाय इज इक्वल टू 2. तर बघा 3 इंटू 1 3 प्लस वाय इज इक्वल टू 2. इथून y काय होऊन जाईल y इकडेच राहू द्या. हा 3 इकडे प्लस येते इकडे जाऊन काय होऊन जाईल 2 मायनस 3 इज इक्वल टू मायनस 1. दॅट इम्प्लाइज x इज इक्वल टू 1 अँड y इज इक्वल टू मायनस 1. त्याला असेही लिहू शकतो एक्स वाय इज इक्वल टू 1 कॉमा मायनस 1. तर बघा किती इझी आहे. तर कोणत्या पद्धतीने आपण हिला सॉल्व्ह केलं, कोणत्या मेथडने आपण हिला सॉल्व्ह केलं, तर ही मेथड होती तुमची एलिमिनेशन मेथड. कोणती मेथड? एलिमिनेशन मेथड. तर आता हाच क्वेश्चन आपण आहे सबस्टिट्यूशन मेथडने सॉल्व्ह करू. कोणत्या मेथडने? सबस्टिट्यूशन मेथड. सबस्टिट्यूशन मेथड. हाच क्वेश्चन आधी आपण एलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह केला. आता कोणत्या मेथडने सॉल्व्ह करू? सबस्टिट्यूशन मेथड. सेम करायचं बघा. तेच दोघं इक्वेशन लिहू. 5x मायनस 3y इज इक्वल टू 8. याला इक्वेशन 1. 3x प्लस y इज इक्वल टू 2. याला इक्वेशन 2. तर आता काय करू? सबस्टिट्यूट करू. बघा हे इक्वेशन आपण कन्सिडर करू इक्वेशन 2. याला जर सॉल्व्ह केलं 3x प्लस y इज इक्वल टू 2. तर y इकडेच राहू द्या. हा 3x इकडे प्लस आहे तर तिकडे जाऊन काय होऊन जाईल मायनस. तर y इज इक्वल टू 2 मायनस 3x. हे झालं तुमचं इक्वेशन 3. तर आता बघा काय करा, ही जी y ची व्हॅल्यू आली ना 2 मायनस 3x ही कशात पुट करा? इक्वेशन 1 मध्ये. बघा 5x मायनस 3y इज इक्वल टू 8. 5x मायनस 3y इज इक्वल टू 8 हे तुमचं पहिलं इक्वेशन आहे. तर आता याच्यात आपण काय करू, ही जी y ची व्हॅल्यू आहे ती पुट करू. 5x मायनस 3 इंटू y काय हा 2 मायनस 3x इज इक्वल टू 8. तर याला आपण थोडं सिम्प्लिफाय करून घेऊ. 5x मायनस याला ब्रॅकेट ओपन केलं तर 3 2 जा 6 मायनस आहे म्हणून मायनस 3 3 जा 9. बघा मायनस आहे मायनस आहे मायनस मायनस होऊन जातं तुमचं प्लस 3 3 जा 9 प्लस 9x इज इक्वल टू 8. बघा हा 5x प्लस 9x किती होऊन जाईल तुमचा 14x. हा मायनस 6 इकडे जाऊन काय होऊन जाईल प्लस 6. तर 8 प्लस 6 तुमचा होऊन जाईल 14. परत x हा इकडे मल्टिप्लाय इकडे जाऊन तुमचा होऊन जाईल डिवाइड. तर x ची व्हॅल्यू तुमची काय आली 1. x ची व्हॅल्यू काय आली 1. हीच x ची व्हॅल्यू आपण एलिमिनेशन मेथडने काढली होती. तिथे पण काय आली होती 1. तिथे पण काय आली होती 1. आता काय करा, हीच x ची व्हॅल्यू कशात कोणत्याही एका इक्वेशन मध्ये पुट करा. आपण काय करू इक्वेशन 3 मध्ये पुट करू. इक्वेशन 3 काय होतं y इज इक्वल टू 2 मायनस 3x. y इज इक्वल टू 2 मायनस 3x. तर y इज इक्वल टू 2 मायनस 3 x ची व्हॅल्यू 1. तर y इज इक्वल टू 2 मायनस 3 मायनस 1 मायनस 1. तर बघा सेम आन्सर आले दोघा मेथडने. तर आन्सर तुम्ही असेही लिहू शकता एक्स वाय इज इक्वल टू 1 कॉमा मायनस 1. हेच आन्सर तुमचं एलिमिनेशन मेथडनेही आलं होतं. हेच आन्सर तुमचं सबस्टिट्यूशन मेथडनेही आलं होतं. तर बघा खूप सोप्या मेथड्स आहेत. एक्झाम्पल 2 तुमच्या बुकमध्ये दिलं आहे. ॲज अ ॲक्टिव्हिटी दिलं आहे, बॉक्सेस दिले. तर तुम्ही एक्झाम्पल 2 स्वतःहून सॉल्व करा. का? कारण मॅथ्स इज ऑल अबाउट प्रॅक्टिस. मॅथ्स कशाबद्दल आहे? मॅथ्स इज ऑल अबाउट प्रॅक्टिस. तुम्ही जेवढं प्रॅक्टिस कराल तेवढं तुमचं मॅथ्स चांगलं होईल. तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं तुमचं मॅथ्स चांगलं होईल. फक्त वाचून रट्टा मारून मॅथ्स येत नाही. तर तुम्ही एक्झाम्पल 2 स्वतःहून सॉल्व करा आणि कमेंटमध्ये मेन्शन करा की मी सॉल्व केलंय, आम्ही प्रॅक्टिस करतोय असं. तर आपण आता एक्झाम्पल 3 बघू. बघा एक्झाम्पल 3 थोडं इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला ते कसं सॉल्व करायचं ते मी तुम्हाला सांगतो आणि ते सॉल्व करायला तुम्हाला थोडी असं मजा पण येईल.
तर आता एक्झाम्पल 3 आपण सॉल्व करू. एक्झाम्पल 3. तर बघा हे काय एक्झाम्पल 3 मध्ये दोन इक्वेशन दिले, 15x प्लस 17y इज इक्वल टू 21 आणि दुसरं इक्वेशन दिलंय 17x प्लस 15y इज इक्वल टू 11. बघा दोन इक्वेशन दिलेत आणि तुम्ही जर थोडं यांना ऑब्झर्व कराल तर बघा हा x चा जो व्हेरिएबल आहे तो 15 आहे आणि y चा पण 15 आहे. इकडे जो y चा 17 आहे, इकडे x चा 17 आहे. तर जर तुम्ही ऑब्झर्व कराल तर हे इंटरचेंज करून टाकले बघा. कोएफिशियंट्स जे आहेत x आणि y चे ते काय करून टाकले, इंटरचेंज. तर अशा केसमध्ये काय करून टाकायचं, तर आधी हे दोघे इक्वेशनला ऍड करायचं, नंतर दोघे इक्वेशनला सबट्रॅक्ट करायचं म्हणजे मायनस करायचं. म्हणजे आपलं काय ते इक्वेशन्स खूप इझिली सिम्प्लिफाय होऊन जातात आणि सॉल्व्ह करायला खूप इझी जातात. बघा आपण ॲडिंग 1 and 2 करू. 15x प्लस 17y इज इक्वल टू 21. 17x प्लस 15y इज इक्वल टू 11. आपण काय करू, दोघांना ॲड करून टाकू. बघा 15x प्लस 17x तुमचं झालं 32x प्लस 17y प्लस 15y 32y इज इक्वल टू 21 प्लस 11 32. बघा 32. आपण काय करू, याला अजून थोडं सिम्प्लिफाय करू. बघा याला आपण काय करू शकतो, डिवायडिंग होल इक्वेशन बाय 32. डिवायडिंग होल इक्वेशन बाय 32. ठीक आहे. हे जर तुम्हाला समजत नसेल ना तर ह्या इक्वेशनला जर ज्याचं मॅथ्स बेसिक पक्का आहे तो समजून जाईल आणि ज्याला समजत नसणार तो असंही सॉल्व्ह करू शकतो. 32 x प्लस 32y इज इक्वल टू 32. बघा इथून काय करू, दोघांमधनं काय कॉमन येऊन जाईल, 32 x प्लस वाय इज इक्वल टू 32. याला असं लिहू शकतो, हा 32 इकडे मल्टिप्लाय इकडे जाऊन काय होऊन जाईल तुमचा डिवाइड होऊन जाईल. तर x प्लस वाय इज इक्वल टू 32 अपॉन 32. x प्लस वाय इज इक्वल टू 1. x प्लस वाय इज इक्वल टू 1. याला तुम्ही देऊन द्या इक्वेशन नंबर 3. याला काय द्या, इक्वेशन नंबर 3. आता काय करू बघा, पहिलं आपण यांना ऍड केलं, आता नंतर काय करू, सबट्रॅक्ट करू. नंतर काय करू, सबट्रॅक्ट करू. इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1. इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1. बघा 15x प्लस 17y इज इक्वल टू 21 मायनस 17x प्लस 15y इज इक्वल टू 11. यांना काय करू आपण, सबट्रॅक्ट करू. बघा 15 मायनस 17 तर आन्सर येईल मायनस 2x. 17 मायनस 15 प्लस 2y इज इक्वल टू 21 मायनस 11. 21 मायनस 11 किती होऊन जातील तुमचे, 10. 21 मायनस 11 किती होऊन जाईल, 10. तर बघा याला अजून सिम्प्लिफाय करू. इकडे लिहू मायनस 2x प्लस 2y इज इक्वल टू 10. बघा इथून काय करू आपण, 2 कॉमन घेऊन घेऊ. 2 जर कॉमन घेतला तर मध्ये काय उरेल, मायनस एक्स प्लस वाय इज इक्वल टू 10. हा 2 इकडे मल्टिप्लाय तिकडे जाऊन काय होऊन जाईल, डिवाइड होऊन जाईल. तर मायनस एक्स प्लस वाय इज इक्वल टू 10 अपॉन 2. 2 1 जा 2 5. तर मायनस एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. बघा एक इक्वेशन झालं, याला इक्वेशन नंबर 4. याला काय करा, इक्वेशन नंबर 4 देऊन द्या. बघा दोन इक्वेशन भेटले, ते तिसरं नंबरचं जे इक्वेशन आहे ते पण तुम्हाला मी इथे दाखवतो. सिम्प्लिफिकेशनसाठी इथे लिहून घेऊ, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3. त्याला इथे लिहून घेऊ आपण, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 1. बघा हे एक इक्वेशन होतं, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 1. हे आपलं इक्वेशन 3 होतं. आता बघा तुम्ही जर थोडं इक्वेशन्स ऑब्झर्व कराल, याच्यात एक्स आहे आणि याच्यात मायनस एक्स आहे, तर हे असे एलिमिनेट होऊन जातील. तर आपण काय करू, ॲडिंग इक्वेशन 3 and 4. ॲडिंग इक्वेशन 3 and 4 दोघांना काय करू, ॲड करून टाकू. बघा एक्स प्लस वाय इज इक्वल टू 1 प्लस मायनस एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. दोघांना ॲड करू. बघा प्लस मायनस मायनस, तर एक्स एक्स कट होऊन जाईल, एक्स मायनस एक्स 0. वाय प्लस वाय 2y 1 प्लस 5 6. तर बघा 2y इज इक्वल टू 6
दॅट इम्प्लाइज y इज इक्वल टू, हा 2 इकडे जाऊन काय होऊन जाईल, डिवाइड होऊन जाईल 6/2, 2 1 2 3, दॅट इम्प्लाइज y इज इक्वल टू 3. y ची व्हॅल्यू काय आली, 3 आली. तर याला काय करा, कोणत्या इक्वेशनमध्ये टाका. तर आपण थोडं आपलं कॅल्क्युलेशन सिम्प्लिफिकेशन होण्यासाठी इक्वेशन 3 मध्ये टाकू. पुट इन इक्वेशन 3. इक्वेशन 3 काय होतं तुमचं, x प्लस वाय इज इक्वल टू 1. दॅट इम्प्लाइज x प्लस 3 इज इक्वल टू 1. दॅट इम्प्लाइज x ची व्हॅल्यू काय होऊन जाईल बघा, हा 3 इकडे प्लस इकडे जाऊन काय होऊन जाईल, मायनस 1 मायनस 3. x इज इक्वल टू -2. x इज इक्वल टू -2. तर आलं तुमचा आन्सर, x इज इक्वल टू -2 आणि y इज इक्वल टू 3. दिस इज युअर रिक्वायर्ड सोल्युशन. तुम्ही याला असंही लिहू शकता, -2, 3. बघा, जी x ची व्हॅल्यू आहे ती पहिले लिहायची, जी y ची व्हॅल्यू आहे ती नंतर लिहायची. तर हे तुमचं याचं सोल्युशन आहे. तर होप तुम्हाला हे मी तिघं जे एक्झाम्पल्स आहे ते तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने समजले असतील. मी प्रयत्न केला खूप साध्या पद्धतीने या गोष्टी तुम्हाला समजवण्याचा. तर तुम्ही ज्यांचं रिव्हिजन झालं असेल, जे फक्त म्हणजे शेवटच्या टप्प्याचं रिव्हिजन करत असतील, ज्यांना खूप स्लो वाटत असेल, तर तुम्ही फास्ट मोडमध्येही हे बघू शकतात. आणि याच्यानंतर तुम्ही जे आहे तर तुम्ही स्वतःहून प्रॅक्टिस करू शकता. तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं तुमचं मॅथ्स चांगलं होईल. तर याच्यानंतर जे आहे ते तुमचं प्रॅक्टिस सेट आहे, ते मी तुमच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमचं कवर करून देईल. तोपर्यंत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कमेंटमध्ये तुम्ही सांगा की तुमचा अभ्यास कसा सुरू आहे, अजून तुम्हाला काय काय गोष्टी आवडतील.